लोकांना छळणं, लोकांच्याकडनं फसवी आश्वासन देणं, या आमच्या घरात एक कपटी नाईक निंबाळकर जन्माला आला आणि अनेक लोकांच्यावर षडयंत्रणा त्यांनी केली. अगदी षडयंत्रणापर्यंत थांबलं नाही. काळ्या जादूपासून सगळे करणारे ही कुटुंब 30 वर्ष फलटण विकासापासून मोकलंय. ना रस्ते, ना गटर, ना पाणी, ना कुठले सुविधा. 30 वर्ष ही मंडळी पुण्यात राहून फलटणच्या जनतेचे शोषण केलं. तुमचं स्वागत आहे. काय काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये आपल्याबरोबर फलटण नगर परिषदेवरती जी निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी काठीची टक्कर आहे. दस्तूरखुद्द माननीय आपल्याबरोबर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलण्यासाठी आहेत. दादा नमस्कार. काय सांगाल तुम्ही? मोठ्या प्रमाणात आपल्यावरती घणाघात छटाक पावसाचा होतोय, हा कशा पद्धतीने खंडित कराल? हे मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होते, आता ट्रोल होते, काय सांगाल थोडक्यात? 30 वर्षाची ही परंपरा, लोकांना छळणं, लोकांच्याकडनं फसवी आश्वासन देणं, या आमच्या घरात एक कपटी नाईक निंबाळकर जन्माला आला आणि अनेक लोकांच्यावर षडयंत्रणा त्यांनी केली. अगदी षडयंत्रणापर्यंत थांबलं नाही. काळ्या जादूपासून सगळे करणारे ही कुटुंब 30 वर्ष फलटण विकासापासून मोकलंय. ना रस्ते, ना गटर, ना पाणी, ना कुठले सुविधा. 30 वर्ष ही मंडळी पुण्यात राहून फलटणच्या जनतेचे शोषण केलं. लोक याच्याविरुद्ध आवाज उठवला. त्या लोकांना सगळ्या प्रशासनाच्या मार्फत त्रास दिला. अनेक प्रकरणामध्ये गवण्याचा प्रयत्न केला. अशा कपटी लोकांच्या विरुद्ध जनता अशी ही निवडणूक होणार आहे. त्याच माध्यमातून असंही पसरवलं जातं की आमचा उमेदवार सुसंस्कृत आहे, सुशिक्षित आहे, आणि इकडं थोडंसं हे एक ट्रोलिंग होत असतं. वेळोवेळी भाषणात हे उद्गारलं जातं. काय याचं उत्तर आपल्याकडे असेल? नाही, आता यांच्या सुसंस्कृतपणाच्या बद्दल जनताच उत्तर देणार आहे. ही लोक ज्या पद्धतीने यांनी कपट कारस्थानं केली, लोकांना नोकऱ्या लावतो म्हणून फसवणूक केली, गोरगरिबांच्या मुलांवर यांनी अन्याय केला. या 15 वर्षापूर्वी ह्यांचा हा 20 वर्षापूर्वी हा सुसंस्कृत माणूस या ठिकाणी निवडून गेला. निवडून गेल्यानंतर या वॉर्डमध्ये त्यांनी कधीही त्या हाच ब्राह्मण गल्लीचा वॉर्ड कधीही पाऊल ठेवलं नव्हतं. आणि यांच्या सुसंस्कृतपणाचं लोणचं घालायचं काय? जी लोक चेहरा काय म्हणतात त्याला, चेहरा एक आणि मन एक, मन काळा आणि चेहरा वेगळा दाखवतात, असे यांचे चेहरे आता जनता फाडणार आहे. त्याच माध्यमातून आपल्याकडे जे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होत आहेत, यावरती संपूर्ण तालुक्यानं एक अशी वेगळी की इकडं दादांकडे इन्कमिंग जास्त आहे. कशा पद्धतीने इन्कमिंग आपल्याकडे होऊ लागले? काय याच्या 17 लोकांपैकी जवळपास 14 नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि अनेक माजी नगरसेवक यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. लोक यांच्याबरोबरची लोक यांना कंटाळलेली आहेत. जवळचा माणूस त्यांना प्रचार स्टेजवर बसायला माणूस नाही, कारण ह्या लोकांना 30 वर्ष सातत्याने फसवल्यामुळं जवळ यांच्या सहकारी कोण थांबायला तयार नाही. 80-90% मागच्या सगळ्या त्यांच्या नगरपालिकेच्या टीमने भारतीय जनता पार्टीमध्ये यांनी प्रवेश करून सांगितले की काही झालं यांना निवडून देता कामा नये. यांनी केवळ त्यांची सुद्धा आणि लोकांची सुद्धा फसवणूक केली. त्याच माध्यमातून एक मुद्दा पूर्णपणे भाषणात घेतला जातो, जो संपदा मुंडेचा घेतलं जातं की क्लीन चिट दिली गेली. हे की अनेक 1200 वर्षानंतर इतका काळाकुट्ट आणि कपटी माणूस जन्माला आला की ज्या ठिकाणी संपदाताईंचा जो मृत्यू झाला त्याचं कारण लिहिलं होतं. त्यांच्या एका चौकशीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझी माहिती मी खासदारांच्या PA ला दिली. कुठेही त्यांनी दबाव आणला वगैरे असं काय लिहिलं होतं. तेव्हा तो खासदार सुद्धा मी नाही, कारण 4-5 महिन्यापूर्वी चौकशी झाली होती. मला खासदारकी जाऊन 1.5 वर्ष झालेले आहे, पण कपटी कारस्थानाने नाव गवायचं एवढाच कार्यक्रम त्याच्यामध्ये चाललेला दिसतो.